श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये आणि अंबा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल. चौथी माळ आज आहे नवरात्रीची चौथी माळ. रंग आहे आजचा पिवळा, वार आहे गुरुवार आणि उद्या आहे शुक्रवार. उद्याच्या दिवशी पंचमी. पंचमीचे उपाय आपल्याला बघायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. ललिता पंचमी ही खास करून आपल्या मुलांच्यासाठी आपल्याला उपाय करण्याची असते, जी वर्षातून फक्त एकदा आत्ताच आपल्याला हे उपाय करता येतात. पुन्हा वर्षभर मग आपल्याला याची वाट बघावी लागते. त्यामुळे उद्या सगळ्यांनी ललिता पंचमीचे जे उपाय सांगत आहे ते आठवणीने करायचेच आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांमध्ये खूप चांगले चेंजेस म्हणजेच बदल तुम्हाला बघायला मिळतील. ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या 5व्या माळीला आपल्याला सगळ्यात आधी रोजच्या प्रमाणे सकाळी उठायचे आहे, शुचिर्भूत व्हायचे आहे. वार उद्या शुक्रवार आहे. डोक्यावरून आंघोळ करा. तुमच्या मुली असतील तर मुलींनाही डोक्यावरून आंघोळ घाला. मुलं तर करतातच. आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या गुलाबाचं थोडंसं पाणी, गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाब स्प्रे जे काही तुमच्याकडे असेल ते थोडंसं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या घालायचं आहे. कारण उद्या शुक्रवार आहे. गुलाबाच्या पाकळ्या घाला, फूल म्हणजे फुलाच्या किंवा इसेन्स घाला किंवा रोज स्प्रे असतो आपल्याकडे सगळ्या लेडीजकडे, तो घाला. पण पाण्यामध्ये उद्या ते आंघोळ करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना आपल्याला घालायचं आहे. काही नसेल पंचगव्य घातलं तरीही चालेल, पण आंघोळीचं पाणी उद्या कोरं घेऊ नका. तर ते प्रत्येकाच्या मुलांच्या, मुलींच्या सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घाला. त्यानंतर दरवाजा स्वच्छ पुसा. दरवाजावर उद्या शुक्रवार आहे. कुंकवाचे स्वस्तिक काढा, रांगोळी काढा, प्रसन्न वातावरण करा. तुमची देवपूजा वगैरे करा. घट बसलेले असतील तिथे गुलाबाची अगरबत्ती, धूप, हार, फुलं जे काही आहे ते वाहून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला एक मधाची बाटली म्हणजे मध थोडासा वाटीत काढून घ्यायचा आहे. मध असतो ना आपला, तो मध वापरातला मध जो असतो देवाचा, तो मध घ्यायचा आहे एका वाटीत. आता त्यामध्ये सोन्याची काडी. सोन्याची काडी म्हणजे काय तर आता काही नसेल तर ही अंगठी, हे बघा, स्वच्छ करायची आणि ह्याच्यामध्ये बुडवायची, मधामध्ये बुडवायची. आपल्या मुलांना जीभ बाहेर काढायला लावायची. जसं मी तुम्हाला व्हिडिओत फोटोमध्ये दाखवलं, जीभ बाहेर काढायला लावायची आणि त्या जिभेवर एम मंत्र लिहायचा. कुठला मंत्र? एम मंत्र तुम्हाला जिभेवर लिहायचा आहे. मुलाच्या, मुलीच्या, सगळ्यांच्याच. आता एम कसा तो मी इथं तुम्हाला वरती फ्लॅश होत असेल तो लिहून दाखवते. तर उद्या ललिता पंचमीचा हा खूप जास्त मोठा उपाय आहे. मुलगा, मुलगी आणि पिरियड सुतक असेल तरीही करू शकता. त्याला देवासमोरच बसले पाहिजे असं काही नाही. तर अगदी देवापुढे बसून न करता बेडरूम, हॉल कुठेही बसून केलं तरीही चालणार आहे. आता सोन्याची काडी नसेल, चांदीने केले तरी चालेल. चांदीही नसेल तर म्हणजे असं नाहीच होत खरं, पण मी तरी पण ऑप्शन देते. तर मग या बोटानी म्हणजे करंगळीच्या शेजारच्या बोटानी तुम्हाला करायचं आहे. आठवणीने उद्या सगळ्या आईंनी म्हणजे प्रत्येक मातेनं हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलगा किती मोठा आहे, मुलगी किती मोठी आहे, कुणीही कितीही मोठा असू दे, पण हा उपाय आपल्याला करायचाच आहे. आता जी मुलं करूनच घेत नाहीयेत त्यांच्यासाठी पण सांगते. आता समजा माझा अखिलेश उद्या म्हटलं नाही मी नाही असलं काहीतरी करणार, तर काय करायचं? पाणी घ्यायचं, एक ग्लास भरून पाणी घ्यायचं, त्यामध्ये एम मंत्र काढायचा. तो पुसला जातो, वेडावाकडा येतो, तसाच असू दे. किंवा हंड्यामध्ये, कळशीमध्ये पाणी घेऊन त्यात एम काढायचा, ते मुलांना पाणी प्यायला द्यायचं. त्याच्याऐवजी सुद्धा अजून एक सांगते, मुलांची जी पाण्याची बॉटल, ग्लास आहे त्याच्यावर खालच्या बाजूला एम लिहायचा. कशानंही लिहा, पेनानं लिहिलात तरीही चालेल. आणि ते पाणी उद्याच्या दिवशी मुलांना प्यायला द्या. त्याला खूप महत्त्व आहे. आता उद्याचा उपाय सांगते. उद्या आपल्याला 5व्या माळीचा उपाय करायचा आहे. तो काय करायचा आहे तर एका ताटामध्ये किंवा तांबणामध्ये सगळ्यात आधी ओलं कुंकू करून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकामध्ये 4 बिंदू, कडेला 2-2 रेषा काढायच्या आहेत. त्यानंतर एक अर्धी वाटी अक्षता घ्यायच्या, अखंड तांदूळ ज्याला म्हणतो,
आणि त्या पूर्ण कुंकवाने लाल करायच्या। अशा थोडंसं ओला हात घ्यायचा कुंकवाला आणि पूर्ण अक्षतांना त्या पसरवून घ्यायच्या आणि ज्या ताटावर आपण स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यावर हे तांदूळ पसरवून घ्यायचे। हे जे तांदूळ आपण घातलेत ते पसरवून घ्यायचे आणि त्यामध्ये सुद्धा उद्या एम काढायचा। एम काढल्यानंतर हा घटाच्या समोर ठेवायचा आणि तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे। आता त्याच्या आधी हा जो एम काढलेला आहे याची पूजा करून घ्यायची। हळदी कुंकू फुले धूप दीप दाखवून पूजा करून घ्यायची आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला धूप दीप दाखवल्यानंतर सरस्वतीचा जो मंत्र आहे एम, हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे। या एम मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आता ओवी सारखी मुलं जी ऐकणाऱ्यातली आहेत तिला सांगायचं की ही माळ घे आणि 108 वेळा एम मंत्राचा जप कर। सरस्वती मातेचं उद्या पूजन करायचं आहे। सरस्वती मातेचा फोटो असेल तर चालेल, अन्यथा घटाचे पूजन केले तरीही चालेल। सरस्वती माता ही शिक्षणाची म्हणजे देवी आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे सरस्वतीची मूर्ती देवघरात नक्की स्थापन करा। मी तुम्हाला मला वाटते 2 आठवड्यापूर्वीच सांगितलं आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी घेतली सुद्धा। सरस्वतीची मूर्ती आता समोर असती तर दाखवली असती। 1 मिनिट। ही अशा पद्धतीची सुंदर सरस्वतीची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे। या मूर्तीचा रोज अभिषेक करून या छोट्या मुलींना किंवा मुलांना मोठ्या छोट्या पाणी प्यायला द्यायचं, काहीच करायचं नाही। आणि हिच्या कपाळी जे चंदन किंवा कुंकू लावून ते मुलांच्या कपाळी लावायचे। बघा माता सरस्वती। तर ही सुद्धा ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी उद्याच्या दिवशी ऑर्डर करा। ललिता पंचमी आहे उद्या ऑर्डर करा आणि दसऱ्या दिवशी किंवा दिवाळीमध्ये घरामध्ये स्थापना करा। आता ही मूर्ती पाहिजे असेल तर नंबर 77 57 94 94 41 या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करू नका। तर हे बघा अशी ही मूर्ती आहे। या मूर्तीचं सगळं मी तुम्हाला कशी सेवा करायची, काय सेवा करायची हे सगळं तुम्ही मूर्ती ऑर्डर केल्यानंतर सांगेन। अभिमंत्रित करून 1.25 लाख एम बीज मंत्राचा त्याच्यावर अभिषेक करून तुमच्यापर्यंत या पोहोचवल्या जातात वस्तू। म्हणूनच वेळ लागतो आपल्या इथे। अशी वस्तू उचलली पार्सलमध्ये घातली असं काम नाही आहे आपल्याकडं, त्यामुळे वेळ लागतो। गुरुजी मी नाही स्वतः करत, मला एवढा वेळ नाही सध्या, पहिल्यांदा करत होते, आता गुरुजींकडून मी करून घेते कोल्हापूरमधल्या। तर ते आपल्याला अभिमंत्रित करून देतात। तुमच्या मुलांवर याचा खूप चांगला परिणाम होईल। तुम्ही बघत जाल की तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे जेव्हा तुम्ही ही मूर्ती स्थापित कराल। देवघरात ज्यांना गर्दी नको आहे, बाबा एवढे देवघरात नको देव, त्यांनी हॉलमध्ये छोटीशी ताटली ठेवा किंवा मुलं अभ्यास करतात तिथं ठेवा। सरस्वती मातेचं खूप काही करावं लागत नाही, त्याचा अभिषेक फक्त करायचा शुक्रवारी आणि मुलांना ते पाणी प्यायला द्यायचं। मग मला सांगा की मुलं ऐकत नाही, चिडचिड करतात, वाईट मित्रांची संगत लागली आहे, व्यसन लागलंय, नोकरी लागत नाहीये, लग्न होत नाहीये, अशा अनेक अडचणी, लग्नाचं शक्यतो नाही, बाकी जे सांगितलं ते सरस्वती मातेच्या कृपेने सगळं त्यांचं चांगलं होईल। तर उद्याचा तुम्हाला उपाय समजला असेल। आता भेटेन संध्याकाळच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।